टाकूया. असा आपला मँगो शिरा तयार आहे. छान आहे, छान. चाललोय खालच्या वाण्याच्या दुकानाकडे सामान घेण्यासाठी. चला तुम्ही पण. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living. बघा किती छोटा क्यूट कुत्रा आहे. बघा. ओ माय गॉड. आम्ही आता ना आलो बाजारात जाऊन. बाजारात म्हणजे खालच्याच बाजारात गेलेलो आम्ही, म्हणजे खाली जवळपास घराचे दुकान आहे तिथे गेलेलो. तर तिथून आम्ही काय काय सामान आणलं ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, सगळ्यात पहिला तर आम्ही ना इथे असं पूर्ण राशनचं भरपूर सारं असं सामान घेतलंय. आणि त्याच्याबरोबर मी चिप्स पण घेतले, कारण की मुंबईवरून आले आणि त्यातून खायची लई इच्छा होते, काय माहिती का. आणि असं भरपूर सारं सामान. आणि इथे भाजी पण घेतली आम्ही. बघा भाजी आणि मैदा घेतलाय. मैदा मस्त काहीतरी बनवणार आहे यापासून आम्ही. आणि भाज्या पण घेतल्या थोड्या. असं सगळं मस्त सगळं सामान घेतलेलं आहे. आता एक सुंदर अशी डिश तुम्हाला बनवून दाखवते जे तुम्हाला खूप आवडेल. आणि हे टमॅटो चिप्स आहेत, तिखटवाले चिप्स नाही आहेत, टमॅटो चिप्स आहेत उरलेले. खाऊन घेऊया. पडला, माझी नजर लागली हिला. दे चल माझे चिप्स, दे माझे चिप्स. हाय हाय हाय. आता ही गिपी ओपन करते. बघूया गिपी कसं टेस्ट करतं. मी पहिल्यांदा खाते. टेस्ट करूया गिप्पी कसं लागतं ते. चीज बॉल सारखं लागतं. आता आम्ही सगळी भाजी साफ केली. खूप थकायला झालंय खालून आल्यावर. मस्त अशी ना सोलकढी पितो आता घरी बनवून. आता आपण बाहेरून आलो ना, तर ही फ्रीज मध्ये ना अशी थंडगार व्हायला सोलकढी ठेवलेली, तर ही सोलकढी पिऊया. बाटली बघा काय जबरदस्त दिसते ना. पडली नाही बस ना तर माझी सोलकढी पक्का. मी पिलंय थोडं, तुम्हाला दाखवायला विसरलेली म्हणून परत एकदा तुमच्यासाठी पिते. तुम्हाला दाखवायच्या चक्कर मध्ये मला पुन्हा एकदा प्यायला भेटते. त्याला असं मिक्स करायचं. आहा मस्त. चला आपण आता ना काहीतरी मस्त संध्याकाळचं ना काहीतरी गोड खाऊचं वाटतंय. तर मी तुमच्या बरोबर या मँगो सीझनची स्पेशल रेसिपी शेअर करते, जी तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये बनवू शकता, किंवा तुम्हाला कधी गोड खायचं मन करत असेल तर खाऊ शकता. आणि या मँगो सीझन मध्ये तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. सिंपल, स्वीट आणि चवदार. मी आहे किचन मध्ये आणि माझ्या सोबत आहे आंबा. या आंब्यापासून मी आज मँगो शिरा बनवणार आहे. चला मग बनवूया. त्यासाठी सगळ्यात पहिला मी त्या आंब्याला धुवून घेतलाय. त्याला आपण कापूया. एवढा भाग आहे ना, एवढा भाग आपण साईडला ठेवून देऊया सजावटीसाठी. आणि हा एवढा गर आपण वापरूया मँगो शिरा बनवण्यासाठी. आपण या आंब्याचे असे बारीक फोडं करून घेतलेत. आता ह्यांना मिक्सर मध्ये टाकूया. आंब्याचे तुकडे टाकलेत. थोडी वेलची पावडर पण टाकते त्यामध्ये टाकूया आणि मिक्सरला लावून घेऊया.
बटन इकडे. हे बघा, ही अशी पातळ अशी मँगो पेस्ट करून घेतली आहे विथ वेलची. हे आमरस झालं आता. हे जर तुम्ही असं मँगोचं पल्प केलं तर वेलची टाकली ना की आमरस तयार. पण आपण या आमरसापासून आपण शिरा बनवणार आहोत, मँगो शिरा. आपण इथे 1 चमचा तूप घेतलंय. कढईमध्ये तूप गरम झालंय. आता आपण त्यामध्ये रवा टाकूया. अर्धी वाटी रवा. तर रवा ना आपण शिजवून घेऊया मस्त. मगाशी हा रवा पांढरा होता आणि आता हा चांगला गोल्डन असा भाजला गेलाय, हो की नाही. आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकूया. हे गरम पाणी केलंय, हे टाकूया. तुम्ही इथे पाहताय आपलं सगळं पाणी आटलं गेलंय आणि शिरा हा पूर्ण पाणी त्याने सोकून घेतलंय. आता आपल्याला यामध्ये साखर टाकायची. जसं आपण शिरा बनवतो ना ती स्टेज आता सगळ्या चालल्या. तर आपण आता यामध्ये साखर टाकूया. आपल्याला गोड लागतं तेवढं. लक्षात ठेवायचं आंब्यामध्ये सुद्धा गोडवा आहे, त्यामुळे जरा गोड कमी टाकूया. आपला शिरा तयार आहे. तुम्ही आजचा पण हा प्लेन शिरा खाऊ शकता, पण आपण यामध्ये ट्विस्ट देणार आहोत आणि या उन्हाळ्याचं स्पेशल मँगो पल्प यात टाकणार आहोत आणि ह्याला करणार आहोत मँगो शिरा. चला मग करूया. आता ती वेळ आलेली आहे. चला, अभी इसको उन्हाळा स्पेशल शिरा बनाते हैं. आता गॅस चालू करूया आणि लक्षात ठेवा गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे, फास्ट नाही. स्लो गॅसवर मँगो आणि शिरा यांना मिक्स करायचं आहे. आपला मँगो शिरा आता मँगो सारखा दिसतोय. मँगोचा रंग घेतलेला आहे त्याने. हे पहा, मी आंब्याला ना असं स्टाईल मध्ये कापून घेतलंय. किती सुंदर दिसतंय ना, मस्त दिसतंय यार. एकदम ते कॅटरीना कैफच्या माझाच्या ह्याच्यासारखं दिसतं. आपला मँगो शिरा तर तयार आहे, पण त्याला सजवण्यासाठी ना मला एक पान पाहिजे. तर इथे ना पाठीमागे फणसाचं झाड आहे. तर फणसाच्या झाडाचं पान घेऊया. यातलं आपण असं मोठं पान आहे ना तोडूया. मुझे क्यों तोड़ा? याचं मस्त मोठं पान फणसाचं तोडलंय या झाडावरून. आता हे मस्त असं पान तोडलंय. आता आपण डेकोरेशन साठी तयार आहोत शिऱ्याच्या. असा आपला मँगो शिरा तयार आहे. आता आपण ह्याला टेस्ट करूया. सोबत काही मँगो सुद्धा घेऊया. बघा असा एक खास आणि त्यासोबतच मँगो. मँगो येत नाही, मँगो. फ्लेवरचा बॉम्ब फुटला आतमध्ये, बॉम्ब. एक नंबर आहे हा मँगो शिरा. तुमचा उन्हाळा कंप्लीट करण्यासाठी नाश्त्याला नक्की बनवा मँगो शिरा. आणि उन्हाळ्यामध्ये मँगो शिरा खाल्ला आयला एकदम युनिक मस्त लागतो. हा गोड आणि मँगोचा स्वाद अगदी मँगो खाल्ल्यासारखं वाटतं. आणि आंबा गोड असेल ना तर खूप छान लागेल हा मँगो शिरा. तर जसा हा शिरा मला आवडलाय तसं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मँगो शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर असे नवीन नवीन सोपे रेसिपीज येत असतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला मँगो शिरा ट्राय करून दाखवणार. आई बघ कसा झालाय.
छान आहे छान. आईला तर आवडला आपला मँगो शिरा. आता मी हा मँगो शिरा खाते, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.